आपण सगळेच आयुष्यात एक गोष्ट शोधत असतो, आनंद, सुख, समाधान. कोणी पैशात शोधतं, कोणी यशात, कोणी नात्यांमध्ये, तर कोणी शांततेत. पण खरी गंमत अशी आहे की आनंद कुठे बाहेर मिळत नाही, तो आपल्या आतच असतो. आज माणूस सगळं मिळवतोय पण तरीही अस्वस्थ आहे, कारण त्यांनी जगायला विसरला आहे. आपण जाणून घेणार आहोत असे 7 सोपे मार्ग, जे अवघड नाहीत, खर्चिक नाहीत, पण मनापासून अंगीकारले तर आयुष्य नक्कीच आनंदी आणि सुखी होऊ शकतं. नंबर 1. आनंदी आयुष्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःशी मैत्री करणं आणि स्वतःला स्वीकारणं. कारण आपण अनेकदा स्वतःलाच कठोरपणे दोष देत राहतो. मी तसा नाही, माझ्याकडून हे झालं नाही, मी अपयशी ठरलो. पण सत्य हे आहे की तुम्ही परिपूर्ण नसाल तरीही तुम्ही माणूस आहात. चुका होणं म्हणजे अपयश नाही, आणि स्वतःवरती प्रेम करणं हा स्वार्थ नसून आत्मसन्मान आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला, स्वतःच्या भावना स्वीकारायला आणि स्वतःशी सौम्यपणे वागायला सुरुवात करता, तेव्हा बाहेरचं जग हळूहळू तुम्हाला त्रास देणं थांबवतं. कारण आतून तुम्ही मजबूत होता. आणि एकदा स्वतःशी मैत्री झाली की मन शांत राहतं, ओझं हलकं वाटतं आणि आयुष्य जगणं सहज, सुंदर आणि अर्थपूर्ण होऊन जाते. नंबर 2. नात्यांना मनापासून वेळ द्या. नात्यांना मनापासून वेळ देणं ही आनंदी आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे. कारण आनंद हा कधीच एकट्याने पूर्ण होत नाही. आज माणूस माणसांमध्ये राहूनही एकटेपणा अनुभवतो. याचं कारण म्हणजे आपण जवळ असूनही भावनिकदृष्ट्या दूर जातो. म्हणूनच थोडा वेळ आवर्जून काढा. आई वडिलांसोबत बसा, मुलांशी बोला, जोडीदाराचं ऐका, मित्रांना भेटा, फोन बाजूला ठेवा, डोळ्यात डोळे घालून संवाद साधा आणि मनापासून ऐकायला शिका. कारण तुटलेली नाती पुन्हा पूर्वीसारखी जोडता येत नाहीत आणि गेलेला वेळ कधीच परत येत नाही. पण जेव्हा नाती जपली जातात तेव्हा आयुष्य आपोआप सुखी, अर्थपूर्ण आणि समाधानाने भरलेलं होतं. नंबर 3. कृतज्ञतेची सवय लावा. कृतज्ञतेची सवय लावणं म्हणजे आनंदाकडे जाण्याचा सोपा एक प्रभावी मार्ग आहे. कारण आपण बहुतेक वेळा जे नाही त्याच्याकडे लक्ष देतो आणि जे आहे ते सहज गृहीत धरतो. म्हणून दररोज सकाळी किंवा रात्री क्षणभर थांबून किमान 3 गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभारी आहात. श्वास चालू आहे, डोक्यावर छप्पर आहे, कुणीतरी तुमची काळजी घेत आहे, आजचा एक दिवस मिळाला. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मनाला शिकवतात की माझ्याकडे काही कमी नाही, मला पुरेसं मिळालं आहे. आणि ज्या क्षणी तुलना कमी होऊन कृतज्ञता वाढते, त्या क्षणी मन हलकं होतं, अस्वस्थता कमी होते आणि आयुष्यातला आनंद आपोआप वाढायला लागतो. नंबर 4. अपेक्षा कमी ठेवा, स्वीकार वाढवा. अपेक्षा कमी ठेवणं आणि स्वीकार वाढवणं ही शांत आणि सुखी आयुष्याची खरी किल्ली आहे. कारण बहुतांश दुःखांचं मूळ अति अपेक्षांमध्येच असतं. आपण लोकांकडून, परिस्थितीकडून आणि कधीकधी स्वतःकडूनही गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवतो. पण प्रत्येक माणूस आपल्यासारखा विचार करत नाही आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाही. हे जेव्हा आपण मनापासून स्वीकारतो तेव्हा संघर्ष कमी होतो, मन शांत राहतं, रडणं आपोआप कमी होतं आणि अपेक्षा कमी केल्यामुळे आयुष्यात समाधान, स्थैर्य आणि अतिरिक्त सुख हळूहळू वाढायला लागतं. नंबर 5. शरीर आणि मनाची काळजी घ्या. शरीर आणि मनाची काळजी घेणे हे आनंदी आयुष्याचं सर्वात मोठं गुपित आहे. कारण आज आपण कामासाठी जगतो, पण जगण्यासाठी काम करायचं आहे हे विसरूनच जातो. रोज थोडं चालणं, वेळेवरती झोप घेणं, साधं आणि पोषक अन्न खाणं, तसेच शांततेचे काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवणं, या छोट्या सवयी मन आणि शरीर दोन्हींना बळ देतात. आणि जेव्हा या दोघांची नीट काळजी घेतली जाते तेव्हा आयुष्याचा ताण आपोआप कमी होतो.
मन प्रसन्न राहतं आणि लक्षात येतं की आरोग्य असेल तरच आयुष्यातील इतर सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने उपभोगता येतात. नंबर 6, वर्तमानात जगा. वर्तमानात जगणं ही आनंदी आयुष्याची खरी कला आहे. कारण आपण सतत भूतकाळाच्या आठवणींमध्ये किंवा भविष्याच्या चिंतेत अडकलेला असतो. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य काही घेऊन येईल हे माहीत नसतं. पण आजचा क्षण आपल्या हातात आहे. म्हणून आजचं हसू, आज मिळालेली संधी आणि आजची शांतता मनापासून जगा. कारण आयुष्य नंतरसाठी थांबत नाही, ते आत्ता या क्षणात अनुभवायचं असतं. आणि जो माणूस वर्तमानात जगायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने शांत, आनंदी आणि समाधानी जीवन जगतो. नंबर 7, स्वतःच्या मनाचं ऐकणं आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं हा आनंदी आयुष्याचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण लोक काय म्हणतील यापेक्षा आपलं मन काय सांगत आहे हे जास्त मोलाचं असतं. जबरदस्तीची नाती, न आवडणारं आयुष्य आणि लोकांना खुश ठेवण्यासाठी घातलेले मुखवटे हळूहळू आनंद हिरावून घेतात. पण जेव्हा आपण स्वतःच्या भावना, इच्छा आणि मूल्यांशी एकनिष्ठ राहतो तेव्हा आयुष्य कितीही कठीण असलं तरी ते खोटं वाटत नाही. उलट अर्थपूर्ण, समाधान देणारं आणि मनाला शांतता देणारं बनतं. मंडळी, आनंदी आणि सुखी आयुष्य म्हणजे समस्या नसलेलं आयुष्य नाही, तर समस्यांमध्येही शांत राहणारं मन. या 7 सोप्या मार्गांनी आयुष्य एका रात्रीत बदलल असं नाही, पण रोज थोडं थोडं नक्कीच सुंदर होईल. आनंद बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. फक्त थोडं थांबा, स्वतःकडे पहा आणि जगायला सुरुवात करा.